महायुतीत जागांसाठी रस्सीखेच. जागा वाटपाचा तिढा, जिंकणाऱ्या जागांना वेढा. जागा वाटपात शिंदे सेनेचा वेगळाच फंडा. काही लोक म्हणायचे मुंबई पुरती आहे, पण आता शिवसेना चांदा ते बांद्यापर्यंत सिद्ध झाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत चांद्यापासून बांद्यापर्यंत शिंदे सेनेचा डंका वाजला. या विजयानंतर आता महापालिका निवडणुकीसाठी शिंदे सेना नव्या उत्साहात सज्ज झाली आहे. मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिंदे सेनेचं जागा वाटप अंतिम टप्प्यात आलेलं असतानाच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यात शिंदे सेनेनं वेगळाच फंडा वापरण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा निवडणुकीत शिंदे सेनेचा स्ट्राईक रेट 80% इतका होता. त्यामुळे महायुतीत शिंदे सेना 125 जागांवर ठाम असून भाजपनं 90 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे शिंदे सेनेनं जास्त जागांपेक्षा निवडून येणाऱ्या जागाच घेण्याचं धोरण ठरवलंय. तिकीट वाटप करताना इच्छुक उमेदवाराच्या कामगिरीच्या जोरावर त्याला उमेदवारी दिली जाणार आहे. दरम्यान 2017 साली धनुष्यबाण चिन्हावर लढलेल्या आणि निसटत्या फरकानं जिंकलेल्या जागांवरही भाजपनं दावा केलाय. इतकंच नाही तर 2017 साली भाजप ज्या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर होता तिथंही भाजपनं आपला दावा कायम ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजप जागा वाटपात आक्रमक असताना शिंदे सेनाही आक्रमक झाली आहे. जे कोणी ह्या महायुतीमध्ये जो काही खडा टाकायचा प्रयत्न करत आहेत त्यांनी त्याला ब्रेक दिला पाहिजे. दरवेळेला छोट्या भावाच्या भूमिकेत असं आहे असं समजून त्यांना मी फोनही करतो, बोलतोय बाबा कधी बैठक घ्यायची काय घ्यायची, पण त्यांना असं वाटतं की नाही थोडंसं ताणलं तर बरं होईल. हे ताणणं जे आहे ना, मग लोक आपल्याला ताणतील तेव्हा कळेल. दुसरीकडे महायुतीचं जवळपास 180 जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात 30 ते 40 जागांवरील पेच लवकरच सुटणार आहे. उर्वरित जागांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा चर्चा होणार आहे. मात्र शिंदे सेनेची नवी रणनीती भाजपला पटणार का आणि जागा वाटपाचा तिढा महायुती कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सूरज मसूरकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.